राम राम मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय आहे ऑनलाईन सेंटर व CSC सेंटर चालू करायचे आहे, पण कसे, त्यासाठी काय सामान लागते, काय करावे लागते, हे या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मागं मला एका दादाने टेलिग्रामवर एक मेसेज केला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं, दादा मला ऑनलाईन सेंटर चालू करायचे आहे, पण मला कळत नाही आहे कोणता PC घ्यावं, कोणता काय करावं. तर आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की कोणत्या गोष्टी व कोणते उपकरणे घ्यावी. तर चला या व्हिडिओमध्ये बघू. तर सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे एक PC किंवा कम्प्युटर. PC घ्यायचा म्हणजे असं नाही आहे की भारीच घेतला पाहिजे की 50-60 हजारवाला, तसे काहीच नाही. तुम्ही सेकंड हँड किंवा नवीनही PC खरेदी करू शकता. आता PCमध्ये काय काय असायला हवे, तर PCमध्ये तुम्हाला 4 GB रॅम, 256 किंवा 128 GB SSD कार्ड. SSD कार्ड टाकले म्हणजे थोडं कम्प्युटरचा स्पीड तुम्हाला जास्त जाणवेल. त्यानंतर मित्रांनो, हार्ड डिस्क ही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर काही स्टोरेज करायचं असेल तर तुम्ही हार्ड डिस्क घेऊ शकता, नाहीतर विनाकारण पैसे गमवू नका. त्यानंतर आपल्याला एक कीबोर्ड आणि एक माऊस. हे वेबिंगचे माऊस घेतल्यापेक्षा एक साधारणपैकी चांगल्या कंपनीचा माऊस आणि कीबोर्ड घेतलेलं बरं. बरेच दिवस टिकतं आणि चांगलंही राहतं. नंतरचा मुद्दा येतो की आपला डेस्कटॉप हा किती इंच असायला हवा. तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार 20 इंची, 22 इंची, 24 इंची, 27 इंची हे अशा प्रकारचे मॉनिटर घेऊ शकता. त्यानंतर मुद्दा येतो झेरॉक्स मशीन कोणती घ्यावी. तर तुम्ही ब्रदर्स, कॅनॉन, इप्सन अशा प्रकारचे कोणतेही तुम्हाला जे आवडेल ती मशीन तुम्ही आणू शकता. मशीन घेताना मशीन ही नवीनच घ्यावी, कारण सेकंड आहे किंवा जुनी घेतली तर त्यात बिघाड येऊ शकते. त्यामुळे एकदाच नवीन घ्यावी. त्यानंतर विषय येतो कलर प्रिंटरचा. जर तुमच्या गावात कलर प्रिंटर किंवा तुमच्या एरियात कलर प्रिंट चालत असेल तर कलर प्रिंटमध्ये इन्व्हेस्ट करणे चांगले आहे, नाही तर कलर प्रिंटरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. कलर प्रिंटर हे एकदम स्वस्त आहे, ते 10-12 हजारपासून रेंज आहे. त्याच्या पुढे त्याच्या आतही मिळू शकते कोणाला. कलर प्रिंटर हे तुम्ही सेकंड हँडही पाहू शकता, कारण त्यात जास्त काही बिघाड होत नाही आणि त्याची कामंही एवढे फारसे झेरॉक्सच्या दुकानात पडत नाही. फक्त तुम्हाला कार्ड्स वगैरे त्यासाठी लागत असेल तर घेऊ शकता. त्यानंतर येते थंब डिवाईस. तुम्हाला KYC किंवा थंबवरून पैसे काढणे किंवा आधारचे काही काम्स असतील तर तुम्ही थंब डिवाईस घेऊ शकता. त्यानंतर येते लॅमिनेशन मशीन हे ऑप्शनल आहे. जर तुमच्या एरियात जर लॅमिनेशनचे काम किंवा आधार कार्डला लॅमिनेशन करणे असे जर काम होत असेल तर तुम्ही लॅमिनेशन घेऊ शकते. लॅमिनेशन करताना मशीन एकदम चांगले निवडून घ्यायचे आहे, कारण की बरेचसे लॅमिनेशन मशीन जे आहेत ते जास्त तपल्यानंतर एखाद्याचा जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स असला तर ते जळण्याची खूप भीती असते. त्यामुळे लॅमिनेशन घेताना जरा विचारच करावा. तर हे अशा प्रकारे तुम्हाला उपकरणे किंवा सामान लागू शकते. अजूनही काही सामान आहे ते तुम्ही तुमच्या बजेटनुसार ॲड करू शकता. ऑनलाईन सेंटर टाकताना जसं की काउंटर, चेअर्स हे लागतात, तर हे तुम्ही घरातले किंवा बाहेरून विकत आणूनही यूज करू शकता, म्हणजे वापरू शकता. तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.